फिशर म्हणजे नक्की काय? आयुर्वेदामध्ये याला परिकर्तिका असे म्हटले गेले आहे. परी म्हणजे गुदभागाचा सभोवतालाचा परिसर आणि कर्तन म्हणजे कापल्यासारखे वेदना होणे आणि परिकर्तिका म्हणजे गुदप्रदेशी कात्रीने कापल्यासारखी तीव्र असह्य वेदना होणे म्हणजे परिकर्तिका. याला आयुर्वेदामध्ये शतपायू किंवा क्षतगुदा असे सुद्धा म्हटले आहे. आधुनिक विज्ञानामध्ये याला फिशर इन यानो असं म्हटलं आहे. तसेच याला ॲनल फिशर, ॲनल अल्सर, अल्सर इन यानो, फिकल अल्सर असंही याची नावं आहेत. फिशर होण्यामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे गुदमार्गाचं अति प्रमाणात ताणलं जाणं. याला आपण ओव्हर स्ट्रेचिंग असं म्हणतोय. आजच्या आपल्या गुदमार्गाच्या आतील भागावर अतिशय नाजूक असा एक लेअर असतो. त्याला आपण ॲनोडर्म असं म्हणतो किंवा त्याला म्युकोजल मेम्ब्रेन असंही म्हणतात. ही त्वचा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे जेव्हा बद्धकोष्ठतेमुळे कठीण आणि कोरडा मल शौचाच्या वेळी बाहेर पडतो तेव्हा गुदमार्गावरती अत्यंत जास्त प्रमाणामध्ये ताण आणि दाब निर्माण करतो. या ताणामुळे आतील इपिथिलियल पेशींवरती ताण येतो आणि त्या ठिकाणी एक उभी उथळ चीर किंवा भेग पडते. ही चीर बहुतेक वेळा गुदमार्गाच्या मागील मध्यभागी म्हणजे आपण त्याला घड्याळाचा जर का आपण कम्पेअर केलं तर 6चा आकडा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी किंवा 12चा आकडा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी चीर पडते. गुदमार्गाच्या या नाजूक त्वचेवर निर्माण झालेली चीर किंवा जखमेलाच वैद्यकीय भाषेमध्ये फिशर किंवा परिकर्तिका असे म्हणतात.